ओम श्री साईराम. ओम श्री साई. सर्व रोग निवारणे नमः. सर्व रोगांचे निवारण करणाऱ्या साईना आमचा नमस्कार असो. 27 मे 1963 रोजी व्हाईटफील्ड येथे प्रथम भेटीतच दर्शन, पादस्पर्शन व संभाषण असा कृपेचा तिहेरी लाभ मिळालेले मुंबईतील एक भक्त श्री श्याम जुळे, स्वामींच्या अगणित भक्तांमधील एक सद्भक्त. या दिवसानंतर अनेक वेळा ते पुट्टपर्ती व व्हाईटफील्ड येथे स्वामींच्या दर्शनार्थ गेले. प्रत्येक वेळी स्वामींनी त्यांची विचारपूस केली, मार्गदर्शन केले, अनेक मुलाखती दिल्या व महाराष्ट्रातील पहिले अभ्यास मंडळ स्टडी सर्कल त्यांच्याकडून चालवून घेतले. या जीवन प्रवासात कधी कधी श्री जुळेंवरही शारीरिक आपत्ती आल्या, परंतु आपले जीवन संपूर्णपणे स्वामींच्या हाती सोपवून ते निश्चिंत राहिले. असेच एकदा स्वामींकडे जाऊ लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात श्यामभाऊंच्या पायाला एक्झिमा नावाचा एक चर्मरोग झाला. त्यांनी मुंबईतील डॉक्टरांना दाखवून त्यावर औषधोपचारही सुरू केले, परंतु गुण येण्याचे दूरच तो एक्झिमा पसरतच चालला. त्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होऊ लागला. तशातच स्वामी दर्शनाची तीव्र इच्छा मनात जागृत झाली व ते सहकुटुंब पुट्टपर्तीस गेले. त्या काळी आपल्या घरी बसून स्वामी कुठे आहेत हे जाणून घेण्याची सोय नव्हती. तसेच टेलिफोनवरूनही चौकशी करणे शक्य नव्हते. त्यामुळे जेव्हा जुळे कुटुंब पुट्टपर्तीस पोहोचले तेव्हा त्यांना कळले की स्वामी पुट्टपर्तीस नाहीत. ते ऐकताच सौ जुळेंना अश्रू आवरेनात. दुसऱ्याच दिवशी त्यांना काही भक्तांकडून असे ऐकले की तिथे जवळच एक झरा असून त्यातील पाणी एका छोट्याशा कुंडात जमा होते व त्याला पवित्र पाणी, होली वॉटर असे म्हणतात, ज्याच्या वापराने अनेक रोगांचे निवारण होते. हे ऐकताच सौ जुळेंचे म्हणणे पडले की आपण जाऊन तरी पाहूया काय आहे ते. त्याप्रमाणे सर्व कुटुंब त्या होली वॉटर जवळ जाऊन पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना एक छोटेसे कुंड दिसले. त्याच्या आजूबाजूला अनेक मूर्ती ठेवल्या होत्या व तुळशीची सुंदर रोपवाटिका तयार करण्यात आली होती. अनेक व्यक्ती क्रमाक्रमाने त्या कुंडातील पाणी प्राशन करीत होत्या. काही जण आपल्याकडील बाटल्यांमध्ये ते पाणी भरून घेत होते, परंतु त्या छोट्याशा कुंडातील पाण्याची पातळी कायम राहत होती. श्री जुळेंनीही ते पाणी प्राशन केले व आपल्या पायालाही लावले आणि सर्व मंडळी पुन्हा आश्रमात परतली. असे 2 दिवस गेले, परंतु पायावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि अचानक तिसऱ्या दिवशी स्वामी बाहेरगावून परत आले. नित्याचे कार्यक्रम सुरू झाले. स्वामींनी दुसऱ्याच दिवशी जुळे कुटुंबास मुलाखतीसाठी निवडले. मुलाखतीच्या कक्षात गेल्यावर सर्वांना पादनमस्कार मिळाला. स्वामींनी सर्वांना विभूती साक्षात करून दिली व अचानक श्री जुळेंकडे वळून म्हणाले, तुझ्या पायाला एक्झिमा झाला आहे ना, चिंता करू नकोस, 7 दिन उसे गंजी लगाना. हे ऐकताच जुळेंचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्यांना गंजी म्हणजे नेमके काय ते कळेना. हे समजून सर्वज्ञ स्वामी म्हणाले, भात करताना जे पाणी आपण वाळतो, ओतून देतो त्याला गंजी म्हणतात आणि हे सुद्धा त्यांनी अगदी आपल्या हाताने कृती करून दाखवले. तेव्हा जुळेंना समजले की स्वामी भाताच्या पेजेबद्दल सांगत आहेत. स्वामींचा आशीर्वाद घेऊन जुळे मुंबईत परतले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवस पेज लावली आणि 8व्या दिवशी एक्झिमा नाहीसा झाला. जणू एक्झिमाने एक्झिट घेतली. कुठेही डागाचा मागमूसही नव्हता. वास्तविक पायाच्या ज्या भागावर हा चर्मरोग झाला होता तो भाग कपड्याच्या आत असल्यामुळे कुणालाही दिसणे शक्य नव्हते, परंतु स्वामींपासून काय लपून राहणार. दुसरी गोष्ट सुद्धा श्री जुळेंच्या बाबतीत काही वर्षांनी घडलेली. त्यांच्या असे ध्यानात आले की आपल्या कानाच्या मागे काही घट्ट लागत आहे. त्या गाठी होत्या. लवकरच त्या गाठींच्या आकारात व संख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे कान दुखत नव्हते, मात्र जडपणा मात्र जाणवत होता. शरीरावर कोणत्याही भागावर गाठी आल्यावर माणसाचे मन शंकेने ग्रासते. श्री जुळेही त्याला अपवाद नव्हते, म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी जुळेंना कानाच्या सर्जनला दाखवून घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे श्री जुळे मुंबईतील एका विख्यात नाक घसा कान तज्ज्ञांना भेटले. त्यांनी त्या गाठी पाहिल्या व काही तपासण्या करून घेण्यास सांगितले. जुळेने त्याप्रमाणे तपासण्या करून घेऊन त्यांचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखविले. डॉक्टर म्हणाले, यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. अर्थात तातडीने केली नाही तरी महिनाभरात करून घ्या, नाहीतर या गाठी वाढतच राहतील. या डॉक्टरांकडे येण्यापूर्वीच जुळेंनी पुट्टपर्तीची तिकिटे काढली होती. त्यामुळे तिकडून परतल्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी असे ठरले व त्याप्रमाणे ते पुट्टपर्तीस पोहोचले.
2 दिवसांनी स्वामींनी मुलाखतीसाठी बोलावले. कुटुंबाची चौकशी केली. स्टडी सर्कल कैसा है, क्या क्या कर रहे हो असे विचारले. श्यामभाऊंनी दिलेल्या उत्तराने स्वामी समाधानी दिसले. अचानक त्यांनी विभूती साक्षात केली. ती स्वीकारण्यास श्यामभाऊंनी हातांची होंद पुढे केली, परंतु तिकडे लक्ष न देता स्वामी 2 पावले पुढे आले व त्यांनी स्वहस्ते ती विभूती श्यामभाऊंच्या दोन्ही कानामागे चोळली. तेव्हा कुठे श्यामभाऊंना या गाठीची आठवण झाली, अन्यथा ते याबाबत विसरूनच गेले होते व नंतर पाठीवर थाप मारून घराकडे जाण्यास सांगितले. जेव्हा ते मुंबईला परतले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्या कानामागच्या गाठींचा मागमूसही राहिलेला नव्हता. परंतु पुन्हा एकदा डॉक्टरांना दाखवावे म्हणून ते त्या विख्यात सर्जनकडे गेले. त्यांनाही त्या गाठी दिसेनात म्हणून पुन्हा एकदा तपासणा करण्यात आला. ते पाहताच ते सर्जन म्हणाले, कदाचित पहिले रिपोर्ट चुकीचे असावेत. त्यांना काय माहीत की रिपोर्ट चुकीचे नव्हते, तर धन्वंतरींच्या धन्वंतरीने इलाज केल्याने त्या गाठी क्षणार्धात नाहीशा झाल्या होत्या. अशाच प्रकारचे अनुभव अनेक भक्तांना आले आहेत की ज्याच्या शारीरिक व मानसिक रोगांचे समूळ उच्चाटन स्वामींच्या केवळ संकल्पाने झाले आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.